जय जिजाऊ. वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ग्रामीण भागात केला जाणारा गुळाचा चहा, फक्कड चहा, प्रेमाचा चहा आज आपण बघणार आहोत. गुळाचा चहा साधारणतः फुटतो, पण आज आपण न फुटता चहा कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण 3 विषय द्रव्य आहे. एक आहे मीठ, एक आहे मैदा आणि दुसरे आहे साखर. याच्यापासून आपल्याला हळूहळू एकदम तर होणारच नाही, पण हे पदार्थ आपल्यामधून खाण्यांमधून हळूहळू कमी करायचे आहे. तर आज आपण गुळाचा चहा कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम मी 2 कपच चहा करणार आहे माझ्यासाठी आणि आमिषासाठी. तर मी याच्यासाठी 1 कप काय करणार आहे की पाणी घेणार आहे आणि याच्यामध्ये हा गूळ टाकून घेणार आहे. आता मी गूळ आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी हे अद्रक जे आहे हे काढून घेणार आहे. याच्यामध्ये मी हा गवती चहा टाकलेला आहे. याच्यामध्ये मी हे अद्रकही टाकत आहे. त्यानंतर मी हा चहा टाकत आहे. आपल्याला लागेल समजा थोडासा जास्त टाकायचा, 3 चमचे वगैरे. आणि हा मी अगदी हे गूळ विरघळेपर्यंत मी याच्यामध्ये चमचा सारखा फिरवत राहणार आहे. जर आपण हा गूळ विरघळला नाही याच्यात आणि तसंच दूध जर टाकलं आपण तर चहा फाटायची किंवा चहा नासायची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण याच्यामध्ये सारखा काय करणार आहे, चमचा फिरवणार आहे. आता याच्यातला गूळ पूर्णतः विरघळलेला आहे. तुम्ही बघता की गूळ अगदी विरघळून गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, याच्यामध्ये ही मी विलायची जी पूड आहे ती टाकणार आहे. थोडासा आपण साखरमध्ये टाकलेल्या होत्या विलायची, त्यामुळे आपण थोडीशी टाकणार. साखरमध्ये आपण विलायचीचे दाणे बारीक करून घेतले होते मिक्सरला, ते टाकलेले आहेत. म्हणजे 2 विलायचे पुरे होतात त्याच्यामध्ये. आणि मी दूध जे आहे ते इकडे गरम करून घेतलेलं होतं. पण आपण विलायचीची पावडरच फक्त साखरमध्ये टाकली होती बारीक करायला. तसं जर आपण विलायची बारीक करायला गेलो तर होणार नाही म्हणून. आता या साईडला मी दूध काय करून घेतलं होतं, गरम करून घेतलं होतं. आणि आता हे सर्व आता याच्यामध्ये गूळ अगदी मिक्स झालेला आहे. आता हे मी टाकणार आहे आणि हे एकसारखं हलवणार आहे. चमचा मी बंद नाही करणार याच्यामधला. आपला चहा तयार झालेला आहे. आता आपण हा चहा गाळून घेऊया.